नमस्कार मित्रांनो, मी विकास गोटनकर भटक्या कागला चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज मी आलो आहे राणीच्या बागेत। आज माझा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्त मी राणीच्या बागेत आलो फिरायला। तुम्हाला या व्लॉगमध्ये आज सगळं पाहायला भेटेल राणीची बाग। तर माझ्या बघा कसं झरना बनवला। इकडे तिकीट काउंटर आहे। राणीच्या बागेत जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर 50 रुपये चार्ज आहे अडल्टला। लहान मुलांसाठी 25 रुपये आहे त्याचे। तर तुम्ही येऊ शकता, इकडे एन्जॉय करू शकता। मोठे लोक पण येतात आणि लहान मुलं पण येतात। इकडे सहलीच्या बसेस आलेल्या आहेत या साईडला। येऊन इकडे खूप एन्जॉय करू शकता, पाणी पाहू शकता लाईव्ह। खूप छान आहे इकडे निसर्ग। तर भेटू पुढील व्लॉगमध्ये। धन्यवाद। इकडून एंट्री आहे चेकिंग झाल्यावरती, आणि इकडे आल्यावरती तुम्हाला सगळे झाडं दिसणार आहे। हा एंट्रन्स आहे, आणि तिकडे आम्ही चेकिंग करून आता आतमध्ये आलो। इकडे खूप जुनी अशी झाडं आहेत। त्याचा बघा खोड केवढा मोठा आहे। तुला काढायचं इथे कासव आहे। बुट्टी कासव काही नाही। पाण्यात कासव आहेत। तलाव बनवले आहे। कासव इथे आपलं जिजामातांचं मूर्ती बनवण्यात आल्याने महाराजांची। छान अशी मूर्ती बनवली महाराजांची आपल्या। आणि आपल्या उद्यानाचं पण नाव आहे तेच। फ्रंटला दाखवतो। जय शिवराय। याचं उद्घाटन माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं आहे। ते डिअर आहे, चितळ, कांकर, ते बघा तिकडे बस। आराम करतात सावलीत। झाडं एकदम मस्तपैकी मोठी वाढलेली आहेत। मुंबईमध्ये एवढी झाडं बघायला भेटणं खूप दुर्मिळ आहे। डिअर आहेत तिकडे बसलेले आहेत। हरणं, सांबर, मला सांबारच वाटते ते। सावलीत बसलेत बिचारी। त्या बघा नीलगाय बसलेली आहे, उभी आहे। तिथे राखणदार बसलेला त्याचा सांबर।
इकडे पक्ष्यांचं वृंदावन आहे. वृंदावन बघूया पक्षी. हे शिंगचोच आहे मला. धनेश बोलतोय ना. मलबार पायड हॉर्नबिल. पॅरोट आहे. मोठे पोपट आहेत. तिकीट काढल्यानंतर लेफ्ट साईडला या, म्हणजे तुम्हाला हे सगळे प्राणी बघायला भेटतील. ते हत्ती आहे, सिंह आहे, लांडगा, अस्वल, बिबट्या, हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. लेफ्ट साईडला या तिकीट काढून. जर तुम्ही राईट साईडला गेलात तर पेंग्विन कक्षाला जायला हवं त्या साईडला. तिकडे तिकीट कक्ष आहे आणि तिकडनं तुम्ही लेफ्ट साईडला या. आणि मला वाटतं इथे आता सिंह येणार आहे थोड्या दिवसात. त्यांना थोड्या दिवसांनी या तुम्ही, मग तुम्हाला सिंह बघायला भेटेल. आता काय मला वाटत नाही सिंह भेटेल. इकडे हत्ती असायचा पण आता हत्ती नाही आहे. इकडे कोण आहे काय माहिती. कुठे हत्ती? हत्ती आहे का? हां, अरे हत्ती तिकडे बांधलेला वाटतं. तो बघा, बरोबर म्हटलं हत्ती आहे की नाही. हो बघा, हत्ती तिकडे आतमध्ये आहे दडलेला. तो काय बाहेर येत नाही. मला वाटतं तिकीट आम्ही जरा कमी पैशात काढली म्हणून वाटतं त्याला राग आला आहे. तिकडे बसला आहे. तो काही येण्यात नाही, अंधारात आहे, दिसत नाही. इकडे पाण्यात येईल आता. आणि हा मला वाटतं वाघ दमलेला आहे. ऊन आहे ना आज म्हणून. हा बस बस इथे बस. शिकार करायचे वाटतं. काय करतोय काय माहिती. बसला साफसफाई करून बसतोय वाटतं. पाण्यात येईल नाही तिकडे पानघोडा आतमध्ये दडलाय तो पाण्यात. त्याला गरम होतं म्हणून. शायद माहिती वाटतं. दोन आहेत वाटतं.
हेच असेल तर. इकडे माकड आहेत, तिकडे माकड ते झोपलं आहे. बाहेर असते तर सगळं फिरले असते. समजा वस्तू पण घेऊन जातात घरातल्या. हे दमली आहे. इकडे बिबट्या आणि तरस आहे. बघूया आम्हाला भेटतो काय बघायला, कारण आम्ही बघतो सगळे प्राणी आता दमलेत उन्हाळे म्हणून, दिसत नाही, ते दडलेले असते. बघू इकडे बिबट्या आहे का. हां बिबट्या झोपला आहे तो बघा. बिचारा बिबट्या झोपला आहे दमून. हां उड्या मारेल ना तो. इकडे कोण आहे. जाळीत बंद आहे, जाळीत बंद आहे ना. तिकडे तरस आहे, झोपला आहे. इकडे एक तरस आहे. फायनली हत्ती आलेला आहे. बघूया आता हत्तीला आपण जवळनं जाऊन बघूया. मगाशी नव्हता हत्ती, आता हत्ती आला बाहेर. जाईल तो. धन्यवाद मित्रांनो मला आजपर्यंत व्लॉग बघण्यासाठी. तर हा व्लॉग इथेच थांबवतो. या व्लॉगमध्ये तुम्ही तर खूप सारे प्राणी पाहिलेच असतील. त्याच्यानंतर इथे राणीच्या बागेत खूप सारे झाडं पण आहेत जुनी आणि खूप अशी मस्त आहे राणीची बाग. तुम्ही सगळ्यांनी या बागेला व्हिजिट करा. भायखळा स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर मी पहिलेच तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं अडल्टसाठी 50 रुपीज तिकीट आहे आणि चिल्ड्रन्ससाठी 25 रुपीज तिकीट आहे आणि फॅमिलीसाठी 100 रुपीज तिकीट आहे. तर तुम्ही या बागेला व्हिजिट करा आणि एक दिवसाची पिकनिक तुम्ही इथे करू शकता.
तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर भटक्या कादळ या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. धन्यवाद. बाय. जय श्रीराम.